नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 28 नोव्हेंबर मित्रांनो, आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। हा जो व्हिडिओ आहे लाल कांद्याचा व्हिडिओ आहे आणि लाल कांद्याची आवक तुम्हाला सांगतो। आज लाल कांद्याची आवक 70-80 ते 90 पर्यंत नग होते आणि उन्हाळ कांदा मिळून टोटल आवक 400-500 मध्ये होती। बघू काय बाजार भाव निघतो। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। हा जो व्हिडिओ आहे तो लाल कांद्याचा आहे आणि लाल कांद्याचा सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघालंय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। लाल कांद्याची खाद गोल्टी एक नंबर कांदा सगळे बाजार भाव आपण व्हिडिओमध्ये बघेल, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय डिफरन्स राहतो, कोणत्या क्वालिटीत काय बाजार भाव जाईल। आणि लाल कांदा आहे म्हणून थोडंसं व्हिडिओमध्ये कलर जास्त कमी दिसू शकतो, तर त्या हिशोबाने आपली क्वालिटी, आपल्या कांद्याची क्वालिटी त्यानुसार बाजारभाव जात असतो। तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघू। तर मित्रांनो, आता लालच्या लाईनला आलोय आणि पहिलंच नग बघतो आपण, बारीक गोल्टी। किती गेली गोल्टी? 360 रुपये जायले, 360 रुपीज। बरं, कुठली गोल्टी? खेडगावची। पुढे बघू काय भाव गेलो? 900 रुपये बघू शकतो तुम्ही। गोल्टा गोल्टी मिक्स आहे। किती गेले हो? 900 रुपये। कुठले कांदा? खेडगावचे कांदे ना। बरं, 900 रुपये जायले, 900 रुपीज। कोणतं बियाणं होतं याचं? साधं बियाणं आहे। बरं, ठीक आहे। काय गेली मग आज? 1012 रुपये बघू शकतो तुम्ही। किती दिवस झाले काढून? 15 दिवसची वाळेल गोल्टी बघू शकतो तुम्ही। ठीक आहे। कुठली आहे गोल्टी? कान मंडळ। कोणतं बियाणं होतं याचं? असं काय इच्छा होती आज, काय जायला पाहिजे? असं 2-2.5 नाही जात आहे ना रेट। ठीक, पुढे बघू बघू शकतो। गोल्टा मीडियम काय गेलं? 800 रुपये, 800 रुपीज। गोल्टा गोल्टी मिक्स आहे। कुठली आपण? शिंदा ना। बरं, 800 रुपये, 800 रुपीज। ठीक आहे, पुढे बघू काय गेलं? 1799 मीडियम साईज, 1599। अच्छा, लगभग 1600 रुपये जायले, 1600 रुपये जायले बघू शकतो। कुठली आपण? सिंदवड। कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणे, मस्त कोरडे कांदे बघू शकतो तुम्ही। किती दिवस झाले काढून हो? किती दिवस झाले काढून? 7-8 दिवस झाले। ठीक आहे, पुढे बघू किती गेलं? 1700 रुपये बघू शकतो तुम्ही। 1700 रुपये, 700 रुपीज, 700 रुपीज, 1700 रुपीज। कुठला आहे कांदा? आडगाव टप्पा। कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे। बरं, आज पहिला दिवस आहे का मग आले होते आधी? पहिला दिवस आहे ना। किती दिवस झाले काढून कांदा? 6-7 दिवस झाले। ठीक आहे, काय भाव गेलो? 1700 रुपये जायले बघू शकतो। मीडियम साईज कांदा आहे। पावती घ्या बरं। नमस्कार। 1700 रुपये, 1000। धन्यवाद, असंच प्रेम राहू द्या। ठीक आहे। आणि कुठला आहे कांदा? आपला निजामपूरचा कांदा आहे। बरं, त्याचं किती दिवस झाले कांदा काढून? 5-6 दिवस झाले। पहिली ट्रिप आहे का अजून ट्रिप झाली? अच्छा, पहिली ट्रिप आहे। ठीक आहे, पुढे बघू। धन्यवाद। बघू शकतो किती गेलं? 552, 552 रुपीज। बरं, कुठले आपण? उंबरखेड। 552 जायले गोल्टी। आणि किती दिवस झाले काढून? 10-1 दिवस झाले। ठीक, पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। गोल्टा किती गेला? 1631 रुपये, 1631 रुपीज। 45 ते 50 साईज आहे। कुठले आपण? वाजदारा। आणि कोणतं बियाणं होतं दादा? घरचं बियाणं आहे। ठीक आहे, किती दिवस झाले कांदा काढून? 4-5 दिवस झाले। ठीक आहे, पुढे बघू बघू शकतो तुम्ही। साईज एक किती गेला? 2181, 2181 रुपये जायले। 2181, 2181 रुपीज। ठीक आहे। आणि कुठला आहे कांदा? वायदर आहे। कुठं आले? नंदुरबार जाऊ। आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? पहिली ट्रिप आहे का आले होते आधी?
पहिली स्ट्रीप आहे. बरं ठीक आहे. साईज बघू शकतो तुम्ही 50 ते 55 साईज आहे. बरं पुढं बघू शकतो तुम्ही 1400 जायले 1499 लगभग 1500 रुपये जायले 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? आंबे मोर. बघू शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी 50 ते 55 साईज आहे कांद्याला. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. आणि किती दिवस झाले कांदा काढून? पहिली ट्रिप आहे का आले होते आधी? पहिली ट्रिप आहे ना. 8-10 दिवस झाले कांदा काढून. ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही 1751 जायले 1751 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेडचा कांदा आहे. कालटेक. कुठं आलं ही? अच्छा ठीक आहे. 1751. कोणतं बियाणं होतं याचं? पहिली ट्रिप आहे का आले होते आधी? बरं ठीक आहे. किती दिवस झाले कांदा काढून? कोणतं बियाणं होतं याचं? गावठी बियाणं आहे. ठीक आहे. 1752 जायले 45 ते 55 साईज मध्ये कांदा आहे. 1752 जायले. कोणतं बियाणं होतं याचं? गावठी बियाणं आहे. कुठला आहे कांदा? अच्छा साक्री तालुका. किती दिवस झाले कांदा काढून? 8 दिवस झाले. पहिलीच ट्रिप आहे का? बरं ठीक. काय गेलं? 600 रुपये. बारीक गोल्टी बघू शकतो 600 रुपये. 600 रुपीज. कुठले आपण? कुठं आले? कुठं आलं? साक्री. बरं ठीक आहे. किती दिवस झाले काढून? 8-10 दिवस झाले ना. बरं ठीक आहे. पहिली ट्रिप आहे काही? अच्छा ठीक आहे. पुढं बघू 1330 रुपये जायले 1330 रुपीज. 1330 रुपये जायले. बघू शकतो 40 ते 50 साईज मध्ये कांदा आहे. बरं कुठले आपण? हां आणि याचं कोणतं बियाणं होतं? गावठी. बरं पुढं बघू किती गेला? 1200 रुपये. 12 जायले 1200 रुपीज. 1200. बरं आणि कुठला आहे कांदा? मयूरचा कांदा आहे. बरं ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलो? 1490 रुपये. 1490 रुपीज. 1490 रुपये. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याला. कुठला आहे कांदा? मयूरचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. किती दिवस झाले कांदा काढून? बरं 8-10 दिवस झाले. पुढं बघू काय भाव गेलं? 1100 रुपये. बघू शकतो तुम्ही 1100 रुपये जायले. 1100 रुपये. 1100. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? साक्री. कोणतं बियाणं होतं त्याचं? बियाणं घरगुती बियाणं आहे. किती दिवस झाले कांदा काढून? 10-12 दिवस झाले. ठीक आहे. पहिली स्ट्रीप आहे का आले होते आधी? पहिली स्ट्रीप आहे ना या वर्षी. अच्छा ठीक. पुढं बघू काय भाव गेलं? 851. 851 रुपीज. 851. कुठला आहे कांदा? मयूरचा कांदा आहे. बरं काय भाव गेला? 1625 रुपये. बघू शकतो तुम्ही क्वालिटी 1625 रुपये. 1625 रुपीज. कुठला आहे कांदा? साक्री रायपूर. कोणतं याचं किती दिवस झाले कांदा काढून? 10-15 दिवस झाले. पहिली स्ट्रीप एक आले होते. बरं ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलो? 1500 रुपये. 1500 रुपीज. 1500 रुपये. कुठला आहे कांदा? साक्री रायपूर. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. साक्री रायपूर. किती ट्रिप आहे? पहिली ट्रिप आहे ना. ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही साईज आहे 50 ते 55 साईज मध्ये कांदा. किती गेला? 1972. बघू शकतो 1972. 1972 रुपीज. कुठले आपण? दौडीवेल. आणि कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक. पहिली स्ट्रीप आहे का?
ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला 1525 1525 रुपीज. काल किती गेलं होतं? काल होते का? नाही ते ना. बरं, पहिली स्ट्रीप आहे का? ठीक. कोणतं बियाणं होतं? येलोरचं बियाणं आहे. बरं, किती दिवस झाले कांदा काढून? 8 दिवस झाले. बरं, ठीक. पुढे बघू. काय भाव गेलो? 350 रुपये. खा दे ना. कुठले आपण? बरं, ठीक आहे. 350 रुपये. 350 रुपये. पुढे बघू. 1100 रुपये. कुठला आहे कांदा? साखरेचा कांदा 1100 रुपये जाईल. 1100 रुपये. बरं, पहिली स्ट्रीप आहे का? किती दिवस झाले कांदा काढून? 2 दिवस झाले. कोणतं बियाणं होतं याचं? बरं, ठीक. पुढं बघू. किती गेलं? काय 1850. 1850 रुपये. बघू शकतो तुम्ही. 1850 रुपये. 1850 रुपीज. कुठले आपण? काय सरासरी मध्ये भाव नाही ना? नाही ना. काही 4000 जाते, काही 2000 जाते. असं ते 4000 जाते. ते बियाण्याचं माल राहतं ना वाटतं? हा, पण मग याला कमीत कमी 25-26 पाहिजे का? 25-26 पर्यंत. बरं, ठीक आहे. धन्यवाद. हा, काय भाव गेलं? किती गेलं? 1190. 1190 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरेचा कांदा आहे. बरं, किती दिवस झाले कांदा काढून? कांदा काढून काय झालं ना ते बरोबर 8 दिवस. 8 दिवस झाले. बरं, ठीक. पुढं बघू. काय गेलं? किती गेलं? 4452 रुपये गेले. तांगडीचा कांदा आहे. तांगडीचा कांदा आहे. चालू का? बरं, 4452 रुपये. बघू शकतो. 44 एक आहे ना. 4401 रुपीज. बरं, कुठला आहे कांदा? तांगडीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. बरं, येल्लोरचं बियाणं आहे. बघू शकतो. ठीक आहे. किती दिवस झाले कांदा काढून? 8 दिवस झाले. बरं, पुढे बघू. काय गेलं? 1652 रुपये. 1652 रुपीज. 1652. कुठला आहे कांदा? बरं, ठीक आहे. 1652. 1652 रुपये. काय भाव गेलो? किती गेलं? 1560 रुपये. 1560. 1560 रुपये. कुठला आहे कांदा? सेलूपुरी. बरं, किती गेलं? 3225 रुपये झाले. 3200 रुपीज. 25 रुपीज. 3225. 3225 रुपीज. कुठला आहे कांदा? आसरखेड्याचा कांदा. कोणतं बियाणं होतं त्याचं? साधं बियाणं आहे. ठीक आहे. 3225. पुढे बघू. काय गेलं? 1125 रुपये. 1125 रुपीज. कुठले आपण? शेलूपुरी. बरं, किती दिवस झाले काढून? 15 दिवस. पुढे बघू.